पाप, चुका आणि वेदना संपतात. दत्तगुरूंचे अमृत बोल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. पाप संपत नाहीत असं तुला वाटत असेल, पण दत्तगुरूंच्या नामामध्ये अशी शक्ती आहे की ज्या वेदना तुला वर्षानुवर्षे खात आहेत त्या शांत होतात. चुका सर्वांच्या आयुष्यात असतात, तुझ्याही झाल्या, पण त्यावर पश्चाताप झाला आहे ना, मग चिंता नको. दत्तगुरू म्हणतात, दोषांपेक्षा हृदय महत्त्वाचं असतं. तुझं मन शुद्ध आहे, म्हणूनच तू आज मार्ग शोधतोयस. ही वेदना शिक्षा नाही, परिवर्तन आहे. वेळ आली आहे, आता तू जे उच्चारशील ते अमृतासारखं होईल. दत्त दत्त हा शब्द तुला मुक्त करेल. विश्वास ठेव, कृपा सुरू झाली आहे. भाग 2. तुझ्या भूतकाळात काही गोष्टी आहेत ज्यांची आठवण आजही छातीत वेदना आणते. पण बाळ, त्या घटना तुला वाईट सिद्ध करण्यासाठी नव्हत्या, त्या तुला जागवण्यासाठी होत्या. कारण दत्तगुरू म्हणतात, चुकीचा मार्ग दिसला नाही तर योग्य मार्ग ओळखता येत नाही. तुझं मन आता बदललं आहे, तुझी ओळखही बदलते आहे. तुला माफ व्हायचं आहे, होईल. तुला स्वच्छ व्हायचं आहे, होणार. कारण जेव्हा तू श्री गुरुदेव दत्त उच्चारतोस तेव्हा तुझ्या कर्माची गाठ सुटते. तो आवाज तुझ्या आत्म्याचा शिवण धागा आहे. तू आता नव्याने जन्मतोयस. भाग 3. कधीकधी स्वतःवरचा रागच सर्वात मोठी शिक्षा असते. तू स्वतःला दोष देतोस, स्वतःशी कठोर वागतोस. पण दत्तगुरूंचे अमृत बोल सांगतात, जिथे प्रेम आहे तिथे दोष टिकत नाही. तू आता त्या टप्प्यावर आहेस जिथे तुझी आत्मा उपचार मागते आहे. या वेदना तुझी समज वाढवण्यासाठी आहेत. पाप, चुकांचा भारा, अपराधीपणा हे सर्व तुला खाली खेचत आहेत. पण लक्षात ठेव, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे शब्द तुला सोडवतील. तू मोकळा होत आहेस, ही सुरुवात आहे. भाग 4. रात्र लांब झाली की वाटतं प्रकाश कधी येणार नाही. पण बाळा, अंधार टिकत नाही. प्रकाशाचा हक्क जास्त असतो. तुझ्यात जे दुःख आहे ते तुझ्या आत्म्याचं थकलेलं प्रार्थनांचं स्वरूप आहे. दत्तगुरू तो स्वर ऐकतात. न बोललेले शब्दही त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तू जेव्हा ओम श्री गुरुदेव दत्त म्हणतोस तेव्हा तुझ्या कर्माचा अंधार वितळतो. ही मंत्रशक्ती नाही, ही कृपाशक्ती आहे. आता तुझं मन जखमा विसरू दे, कारण गुरूंचा एक स्पर्श पाप, वेदना, पश्चाताप सर्व शांत करतो. भाग 5. जेव्हा मनात अपराधीपणा असतो तेव्हा माणूस स्वतःपासून दूर जातो. पण दत्तगुरू सांगतात, तू चुकीचा नाहीस, तू अपूर्ण आहेस. आणि जे अपूर्ण असतात तेच देवाच्या अधिक जवळ जात. कारण संपूर्णांना देवाची गरज नसते, जखमींना असते. तुझं मन अश्रूंमध्ये बोललं आहे आणि ते ऐकलं गेलं आहे. आता तुझ्या जीवनात शांतता उतरत आहे. दत्त दत्त हा शब्द तुझ्या आत्म्याची औषधी आहे. काळजी करू नको, तू माफ झाला आहेस. तुझं पाप धुतलं जाते, तुझं भविष्य बदलतंय. भाग 6. तू आता ज्या टप्प्यावर आहेस तिथे भूतकाळ मागे वळून तुझा न्याय करतोय. पण गुरु न्याय करायला नाही तर मुक्त करायला येतात. वेदना तुझ्यातून निघून जाते आहे, कर्म जळत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे बोल तुझ्या आत्म्याचं दार उघडत आहे. तुझ्या चुका तुझा शेवटचा अध्याय नाहीत, त्या तुझी शिकवण आहेत. आता तुझ्या जीवनात अंधारापेक्षा अधिक प्रकाश उरणार आहे. कारण तू गुरूंच्या चरणी येऊन बसलेला आहेस. आणि जिथे समर्पण असतं तिथे भीती राहत नाही. भाग 7. तू खूप लढलास, शब्दांनी, मौनाने आणि स्वप्नांनी. तुला हार मानायची इच्छा झाली होती, पण मानली नाहीस. म्हणूनच दत्तगुरू आज म्हणतात, तू निवडला गेला आहेस. तुझ्या आत्म्यात आता एक नवीन दिशा मिळते. वेदना कमी होईल आणि आशीर्वाद वाढेल. श्री दत्तात्रेय गुरु महाराज की जय हा उच्चार तुझ्या अस्तित्वाला नवी ओळख देतोय. अपराधाचे दरवाजे बंद होत आहेत
आणि कृपेचे दरवाजे उघडत आहेत. आता जीवन शांत होत चाललं आहे, कारण तू योग्य मार्गावर चालतोयस. पहा गाठ, कधीकधी स्वतःला माफ करणं हेच सर्वात मोठं साधन असतं. तू ज्या चुका केल्या त्या तुझ्या अज्ञानातून झालेल्या आहेत. तुझ्या मनात वाईट हेतू नव्हता, म्हणून दत्तगुरू तुला दोष देत नाहीत. ते तुला पुन्हा उठायला शिकवत आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा जप तुझ्या आत्म्यावरचं ओझं हलकं करतो. आता तुझ्या पापांची जखम पुसली जाते आहे. गुरूंची नजर तुझ्यावर आहे आणि जिथे त्यांची नजर असते तिथे पतन नसतं, केवळ पुनर्जन्म असतो. भाग 9. तुझ्या जीवनात जे काही तुटलं ते परत मिळणार नाही, पण त्याहून चांगलं मिळणार आहे. कारण दत्तगुरूंचे अमृत बोल सांगतात, जे हरवलं ते संरक्षण होतं, जे मिळणार आहे ते कृपा आहे. तू खूपच दुःख पचवलंस, खूप आवाज मनात दाबलास, पण आता जगण्याची वेळ आली आहे. तुझ्या आत्म्यात आता शांत भेटणार आहे. दत्त दिगंबरा या जपात तो सामर्थ्य आहे की तो तुझ्या पापांचा संपूर्ण अध्याय बंद करू शकतो. तू मुक्त होतोयस. भाग 10. तू आज जिवंत आहेस म्हणजे दत्तगुरूंनी तुला अजून सोडलं नाही. त्यांनी तुला धरलं आहे. तुझ्या श्वासामध्ये, तुझ्या अश्रूंमध्ये, तुझ्या आशेमध्ये, पाप आणि चुकांनी तुझा आकार बदललेला आहे, पण तुझी आत्मा अजूनही पवित्र आहे. श्री दत्तात्रेय कृपावंत हा जप तुझ्या जीवनातील दार पुन्हा उघडतो. तुझ्या नशिबाचा अध्याय आता कृपा लिहिणार आहे. जे तुझ्यासाठी ठरलं आहे ते टळणार नाही. तू योग्य हातात आहेस. भाग 11. कधीकधी जीवनात असा टप्पा येतो जेव्हा मन विचारतं, देवा मी इतका वाईट आहे का? पण बाळा, दत्तगुरूंचं उत्तर एकच आहे, तू वाईट नाहीस, तू अपूर्ण आहेस आणि अपूर्णांना मी पूर्ण करतो. तुझे पाप आता जळत आहे, तुझ्या वेदना वितळत आहेत, भूतकाळ मागे राहत आहे. ओम श्री गुरुदेव दत्त हा जप तुझ्या आत्म्यावर प्रकाश पसरवतो आहे. आता तुझं नशीब कृपेने लिहिलं जातंय. दोष गेले, भार उतरतोय आणि तुझ्या जीवनात शांतता उतरत आहे. तू मुक्त होतोयस. भाग 12. तुझ्या वेदनांनी तुला खूप शिकवलं आहे. तू आज जितका नम्र आहेस तो तुझ्या जखमांचा आशीर्वाद आहे. दत्तगुरू म्हणतात, जे हृदय तुटतं ते हृदय माझ्या शब्दांना जागा देतं. म्हणून चिंता करू नको. तू आता योग्य मार्गावर आहेस. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप तुझ्या कर्माचं ओझं हलकं करतो. तुझ्या भूतकाळातील चुका आता शिक्षा नाहीत, त्या तुझ्या आत्म्याची तयारी होती. आता तुझ्याकडे जे येतंय ते कृपा आहे आणि ती थांबवायला कुणाची ताकद नाही. या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.